प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करण्यात येईल. जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलो, तुमच्या प्रत्येकासाठी प्रार्थना करणार आणि आज प्रार्थनेमध्ये देवबाप तुमची परिस्थिती बदलणार. विश्वासाने वचन ऐका आणि विश्वासाने ग्रहण करा. देव चमत्कार करणार, कारण की वचनाद्वारे देवाने चमत्कार केला. म्हणून तो देवाचं वचन सांगतो, तो आपल्या प्रियजनासाठी वचन पाठवतो आणि स्वतंत्र करतो. म्हणून तो देवाचं वचन मी सांगतो, सत्य तुम्हाला कळलं आणि सत्यच तुम्हाला बंधनमुक्त करेल. मी तुमच्यासाठी सुंदरचा म्हणणं घेऊन यशायाचा आठवा अध्याय, यशायाचा 8वा अध्याय आणि त्यातलं 11 वचन आणि वचनाची हेडिंग आहे परमेश्वराचं भय. जगामध्ये फक्त आपल्याला परमेश्वराचं भय धरलं पाहिजे आणि परमेश्वराचं जर भय धरलं तर सगळ्या गोष्टीला तुम्ही आशीर्वाद देते. कशाचं भय धरलं पाहिजे? परमेश्वराचं भय. यशायाचा 8वा अध्याय आणि त्यातलं 11 वचन वाचतो प्रियजनांनो. परमेश्वराने मला हाताने बळकट धरून असे बाजूस सांगितले होते की हे लोकांचा मार्ग जाऊ नको. ते म्हणतात ते हे ज्याला बंड म्हणतात ते सर्व बंड म्हणू नको. ज्याला ते भितात त्याला घाबरू नको. सेनाधीश परमेश्वरला पवित्र मान व त्याचे भय धर. म्हणजे जग आणि जगातले लोक तुम्हाला भीती दाखवते, तुम्हाला टेन्शन देतात आणि तुम्हाला म्हणतात हे कर्ज तू कायमस्वरूपी कर्ज भेटते, हा दुखणं हे कायमस्वरूपी दुखणं तुझ्या असणार, ही भीती कायमस्वरूपी तुझ्या जीवनात राहणार, तू कायमस्वरूपी असंच राहणार. त्या गोष्टीकडे म्हणतो लक्ष देऊ नको. लक्ष दे तर माझ्या वचनाकडे दे. आणि वचन काय म्हणतं? सेनाधीश परमेश्वराला पवित्र मान, कारण की तो देव पवित्र आहे. तर प्रियजनांनो, तुम्ही देखील पवित्र राहा. तो देव आशीर्वादित आहे, तर तुम्ही देखील आशीर्वादित होणार. आणि देव काय म्हणतो? सेनाधीश परमेश्वराला पवित्र मान आणि पवित्र मान आणि त्याचं भय आणि धाक धर. काय धर? भय आणि धाक धर. परमेश्वराच्या भयात आणि धाकात चाला. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रियजनांनो परमेश्वराच्या भयात आणि धाकात चालता तर सर्व आशीर्वाद येतात. कारण की तुम्हाला आम्हाला बघणारा सूत्रसहित 21 म्हणतो, परमेश्वर मी आपली दृष्टी परत काढवतो, मला सहाय्य कुठे आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वराच्या पासून मला सहाय्य येते. तोच देव आज तुम्हाला सहाय्य करेल. मी प्रार्थना करतो माझ्या ज्याने प्रत्येकाने डोळे जाता पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श करणं पाहिजे. तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. संपूर्ण भीती नीक येशूच्या नावात. कर्जाचे श्राप मी तोडतो. कॅन्सरचे दृष्ट आत्मे नीक येशूच्या नावात. रोगाच्या दृष्ट आत्म्यांच्या जीवनातून नीक येशूच्या नावात. दृष्ट आत्म्याचं कार्य नीक येशूच्या नावात. सैतानी बंधनातून मोकळे व्हा. ज्याचं कंबर दुखते कंबर बरे हो. दृष्ट आत्म्याचं कार्य नीक. रात्री झोपणं लागणार दुरात्मे नीक. घरातले किरकिर भांडण नीक येशूच्या नावात. कारण की येशूने वचन बोललं आणि सैतान निघून द्याला. मी देखील येशूच्या नावात वचन